नमस्कार मंडळी, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लक्ष्मी निवास ही मालिका काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आली आणि मला असं वाटतं पहिल्या दिवसापासूनच तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतं आहे. कारण का ट्विस्ट अँड टर्न्सही तसे येतच आहेत मालिकेत आणि एक डॅशिंग अशी एंट्री झाली आहे. ह्या कलाकाराला आपण अनेक मालिकांमध्ये बघितलं आहे, पण ह्या मालिकेतली एंट्री मला पर्सनली खूप आवडली आहे. तो म्हणजे मेघन जाधव. जयंत ही भूमिका साकारतो आहे. हाय मेघन, कसा आहेस? गुड गुड गुड. तू कशी आहेस अतिशा? मी मजेत आहे आणि मला खरंच जेन्युइनली सांगते, जेव्हा मी तो प्रोमो पाहिला ना की तुझी एंट्री होते आहे, मला पर्सनली खूप भारी वाटलं. कारण का तू माझा मित्र आहेस आणि त्या कॅरेक्टरमध्ये तू इतका परफेक्ट बसलास ना आणि एकदम मेन इन ब्लॅक भारी वाटतंस. कसं म्हणजे कशी मिळाली ही मालिका आणि हे सरप्राईज पोटात ठेवून किती दिवस ठेवून होता? तसं सरप्राईज जास्त दिवस तसं पोटात ठेवायला मिळालंच नाही, कारण का खूप अशा लवकर लवकर गोष्टी होत गेल्या. म्हणजे लिटरली मी मीटिंग केली, मला जसा फोन आला आणि विदिन आय थिंक 2-3 days वी वर ऑन द फ्लोअर. तर त्यामुळे खूप असं झटपट सगळ्या गोष्टी होत गेल्या. अँड जेव्हा मला सगळ्या या शोबद्दल आधीही मी ऐकलेलंच. ऑफकोर्स लक्ष्मी निवास ही खूप मोठी मालिका आली आहे, महामालिका आहे आणि मोस्ट अवेटेड होतं त्यांचं. मी जेव्हा सेटवर येऊन मीटिंग आणि माझं फोटोशूट पण चालू होतं तेव्हा बघत होतो की खूप ह्यूज सेट्स वगैरे बनवलेत त्यांनी आणि एक मोठ्या स्केलवर बनवलं जातं. म्हणजे जेवढ्या मॅम हिंदी मालिका केल्या आहेत त्याच्यापेक्षा एक स्केल टॉप नॉच ते प्रयत्न करतायत जायचा. तो त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून माझ्या मनात होतं की नाही, आपल्याला ही करायचीच आहे आणि चांगली संधी वाटली. देवाच्या कृपेने चांगली संधी आली आहे. सो आय वॉज लाईक की चला आपण करूयात ही. आणि आधीच्या मालिकांमध्ये तू एकदम गुड बॉयवाले रोल साकारलेत. ह्याही मालिकेत तू एकदम उत्तम रोल साकारतोयस. दिव्यासोबत तुझं पेअरिंग झालं आहे, तिच्यासोबतचं बॉन्ड कसं झालं आणि किती दिवस झाले तुम्ही शूट करताय? मी झाला आय थिंक आठवडाभर झालं मला शूट करून आणि मुळात माझी एंट्रीचे सीन्स वगैरे तेच एवढ्या छान प्रकारे त्यांनी बनवले आहेत. अँड प्रेक्षकांचा पण खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे, चांगला फीडबॅक आला आहे की अरे हा चांगला दिसतो आहे. बऱ्याच लोकांनी मंदार दादाशी पण कम्पेअर केलं की अरे त्याचा जयदीप आणि ह्याचा जयंत खूप सिमिलर आहे. बट आय एम ग्लॅड त्यांना आवडतं आणि माझी आणि मुळात दिव्याची जोडी लोकांना पसंत आली आहे. म्हणजे ज्या काही सोशल मीडियावर आपण कमेंट्स वाचतो, सो एव्हरी वन इज व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ दॅट. आणि दिव्या पण म्हणजे आधीपासूनच आमची ओळख होतीच. एकाच चॅनलवर आम्ही काम करतो तर कुठे ना कुठे भेट होत असते इव्हेंट्सला वगैरे. तर ती मैत्री असल्यामुळे एक छान असं बॉन्डिंग सुरुवातीपासूनच आहे. आणि त्यातल्या त्यात महामालिका असल्यामुळे खूप कलाकार आहेत आणि खूप छान छान कलाकार आहेत, ज्यांनी म्हणजे हर्षदा मॅम आहेतच, ज्या रंग माझा वेगळामध्ये होत्या, आम्ही एकत्र काम केलं. तुषार सरांबरोबर मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट केलेला 2000 साली. सो त्यांना मी आता ऑलमोस्ट 25 वर्षानंतर भेटतं आहे. त्यावेळेला ते त्यांनी म्हणजे मी त्यांच्या मुलाचा रोल प्ले केलेला आणि आता म्हणजे असं पुढे जाऊन ते माझे सासरे होणार या शोमध्ये असं येतं. पण किती म्हणजे जग किती छोटं आहे ना, असे एक सर्कल असतं आणि पुन्हा एकदा तू त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करतोयस. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं ना की कुठे ना कुठे आपण मॅनिफेस्ट केलं असतं, जर SRK सारखी मला एंट्री हवी यार म्हणजे. आणि ते मला असं वाटतं ह्या मालिकेने ती पूर्ण केली आहे ना. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. म्हणजे मी स्वतः कधी विचारच नव्हता केला की मी, कारण का आत्तापर्यंत जेवढे पण शोज केले त्याच्यात हॅपी गो लकी किंवा कॉलेज गोईंग ट्रेंडिंग अशा टाईपचे रोल्स मला मिळत होते आणि तशाच ऑफर्स पण येत होत्या. ह्या रोलबद्दल जेव्हा मला डिस्कस केलं आणि तेव्हा मी ऐकूनच आय वॉज लाईक की अरे हा यंग बिझनेसमॅन आहे. तर खूप असे रेफरन्स पॉईंट्स होतेच की अरे शाहरुखने त्या फिल्ममध्ये असं केलं आहे, आमिरने गजनीमध्ये तसं केलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून पडद्यावर बघितलेल्या, पण ते कुठे ना कुठे शूट करताना ते स्वतः करताना ते अनुभवलं मी. सो आय एम व्हेरी लकी दॅट वे. मंदारची काय रिॲक्शन होती जेव्हा त्याला कळलं की लक्ष्मी निवाससारख्या मालिकेत आपला भाऊ आता दिसणार आहे, किंवा त्याला कधी सांगितलं होतं? सगळं फायनल झालं आणि प्रोमो पडल्यावर सांगितलं की आधी त्याला माहीत होतं? नाही, ॲज अन ज्या दिवशी फायनल झालं मी त्या दिवशी घरी सांगितलं की उद्यापासून मी असा हा शो करतो आहे. आणि मुळात ह्या शोची चर्चा खूप आधीपासूनच होती. सगळ्यांनी म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच माहीत होतं. सो खूप कलाकार असं मी म्हणेन किंवा मी इथे आल्यावर ऐकलं की खूप कलाकारांना ह्या शोचा भाग बनायचं होतं आणि त्यातल्या त्यात मी ह्या शोचा भाग आहे. तर मला ते खूप आय फील लकी अबाउट इट. बट त्याची पण रिॲक्शन खूप छान होती. तो बोलला की नाही, चांगला दिसतोय असं तो बोलला होता. आणि आता मालिकेत लवकरच तुमची एंगेजमेंट होणार आहे. ते सगळं ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला येत्या भागात कळेल. पण ऑफ कॅमेरा आता तुला बऱ्याच मुलींचे कमेंट्स किंवा हे सगळं तर होतच आहे पहिल्यापासून. रिअल लाईफमध्ये म्हणजे असे प्रेक्षकांचा प्रश्न आहे, माझं काही याच्यात घेणं देणं नाही आहे. रिअल लाईफमध्ये मेघनचा काय विचार आहे? म्हणजे कधी आधी बघूया, आधी मी स्क्रीनवर लग्न करतो पहिलं, नंतर बरं वाटलं की म्हणजे आधी एक्सपिरियन्स करतो कसं आहे वैवाहिक लाईफ
कशी असते ते आधी मी इथे एक्सपिरियन्स करतो, त्यानंतर हळूहळू विचार करून मी कळवतो. आय एम शुअर राजश्री मराठीला सगळ्यात पहिलंच कळेल. बरं, ह्या मालिकेत तुला ब्लॅक रंग खूप आवडतो. रिअल लाईफमध्ये ब्लॅक किती आवडतो? कोणता फेवरेट कलर आहे? आय डोंट नो, असं फक्त आपल्या मराठी फॅमिलीजमध्ये असतं की बाकी पण लहानपणापासून घरी तर हे सांगितलं की अरे काही शुभ करायचं असेल तर ब्लॅक नाही घालायचं. त्यामुळे मम्मी पप्पांनी कधी ब्लॅक कपडे घ्यायला नाही दिले. बट ह्या शोमध्ये आल्यावर ह्या कॅरेक्टरचं म्हणजे जयंत कानेटकर हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि इन अ वे त्याच्या लाईफची बॅक स्टोरी अशी कुठे ना कुठे आहेच की त्याने तशी फॅमिली बघितलीच नाही आहे. सो खूप वर्कहॉलिक आहेच, बट ॲट द सेम टाईम ब्लॅक हा त्याचा ऑब्सेशन आहे. त्या कलरशी तो खूप ऑब्सेस्ड आहे. तर त्यामुळे त्याचं घर असो, त्याचा पेहनावा असो, सगळ्या गोष्टीमध्ये तो ब्लॅक शोधत असतो. भारी दिसतोस तू या लुकमध्ये. आणि जयंतचं घरही ऑल ब्लॅक आहे. आम्ही तुम्हाला दाखवू थोड्या वेळात. आणि बनते सध्या प्रोसेसमध्ये आहे है ना. सो शूट करायला अजून काही दिवस लागतील. बरं, आता मालिका आता सुरुवात झाली आणि आम्हाला खूप आवडतोस या रोलमध्ये. प्रेक्षकांचंही प्रेम मिळतंय. तू काय अपील करशील, कारण का नवीन रोल आहे, नवीन प्रवास आहे आणि बरेच काय काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत मालिकेत. ऑफकोर्स ही मालिका इज म्हणजे आम्ही सुरुवातीपासून मी हेच बोलतोय की रोज एक एपिसोड देतोय 1 तासाचा. आणि 1 तासाचा म्हणजे ते इट्स ऑलमोस्ट लाईक अ फिल्म. 1 तासाची आम्ही फिल्मच दाखवतो आहे. आणि कारण का त्या प्रकारे ह्याची रायटिंग आहे. साऊथमध्ये आपण सगळे साऊथचे फिल्म्स बघून इन्स्पायर होतोच की छान काम तिथे होतं. तर तशाच त्यांच्या मालिकाही तेवढ्याच सुपिरियर आणि स्ट्रॉंग आहेत. सो तसंच आहे, प्रयत्न तोच आहे की रोज 1 तासाची चांगली फिल्म द्यायची आहे. आणि त्यामुळे खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, खूप कॅरेक्टर्समध्ये ड्रामा आहे आणि सगळ्या रोमॅन्टिक लव्ह स्टोरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो येस, खूप काही बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना आणि मुळात त्यांचं प्रेम लागणारच आहे आम्हा सगळ्यांना, सो दॅट आम्ही त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर करत राहू. थँक्यू सो मच मेघन आणि खूप शुभेच्छा तुला या रोलसाठी. आय एम शुअर की तू हे उत्तम करशीलच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.